नेक्स्ट फलंदाज मनोज दादा मैदानाच्या आतमध्ये आलेत. आता मात्र सिंगल धाव आणि बघा कौतुक करावं लागेल महाकाल प्लाउड संघाच्या कर्णधाराचं की ज्या रीत्या त्यांनी पहिल्या विकेट मात्र आपली आली. माहिती आहे महत्त्वाची विकेट आहे, पण जे स्पोर्ट्समॅन स्पिरिट त्यांनी ठेवलं आहे खरंच कौतुकाची बाब असेल. आता मात्र मैदानाच्या आत स्ट्राईकवर असेल महाकाल प्लाउड संघाचा साहिल आणि हा देखील तेवढ्याच ताकदीचा पहिलवान फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असेल. डावखुऱ्या हाताचा अतिशय तुफानी फॉर्म मध्ये फलंदाजी या संपूर्ण स्पर्धेत होती. पहिला चेंडू सन्मानाने खेळून दिलाय. फुलटॉस होता, प्रयत्न झाला असता दाखवता देखील आहेत की मी त्या दिशेला फटका खेळू शकलो असतो, मात्र पहिला चेंडू एक विकेट आली आहे. आपली विकेट किती महत्वाची आहे हे त्यांना मागच्या सामन्यात निश्चितच कळालं असेल. आता मात्र समोरच्या दिशेला स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. पॉवर प्लेचा पहिलं षटक चांगल्यारीत्या हाताळलं गेलाय. बॅट फिरवली गेली होती, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, पण दोन धावा फक्त खर्च केल्या गेल्यात. एकच षटक आतापर्यंत झालंय आणि एक विकेट मात्र मिळवली आहे. आता मात्र नवीन गोलंदाज मैदानाच्या आत येत आहेत. बहुतेक राज गुजर पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळतायत. दोघही संघांना इनिंग कंप्लीट करण्यासाठी 35 मिनिटांचा वेळ आहे. जर वेळेच्या आत आपली इनिंग कंप्लीट नाही झाली तर सर्कलच्या आतमध्ये शेवटच्या षटकात एक खेळाडू मैदानाच्या बाउंड्री लाईन वरून सर्कलच्या आत एक खेळाडू घ्यावा लागेल. आता मात्र मैदानाच्या त्या दरम्यान मनोज दादा यांनी मनगटाच्या साह्याने सीमारेषा पार चौकार मात्र मैदानाच्या आतमध्ये मिळवलाय. आता मात्र वाईट बॉलच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव देतायत पुन्हा एकदा सेम दिशा सेम दशा होतीये. थोडीशी मिसफिल्ड
मनगटाच्या साहाय्याने अलॉंग द कार्पेटला गुदगुल्या करत चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. वंश प्लाउड चौकार. पुढील सामना देखील होण्याच्या तयारीवर आहेत. खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलेत. लोणी चॅलेंजर्स अतिशय अर्ली मॉर्निंग मध्ये उठलेत आणि मैदानाच्या आत वेळेच्या आत निश्चितच ऑन ग्राउंड आलेत. गोलू देशमुख रात्रीची ड्युटी चांगल्यारीत्या बजावली गेली आहे, चेहऱ्यावर दिसत आहे. आणि तरी देखील आपल्या संघासाठी एवढ्या अर्ली मॉर्निंग मध्ये उठून आलेत, कौतुकाची बाब असेल. त्यानंतर व्हाईट बॉल पुन्हा एकदा येतोय. आता मात्र पुन्हा एकदा सेम दशा सेम दिशा फलंदाजाला मिळेल चौकार. वंश प्लाउड चौकार येतोय. थोडासा मोकळा इशारा करायचा आहे पंचांनी. सकाळचं सत्र आहे, हात अखडलेत, थंडीचा तडाखा. राजू गुजर यांचं षटक थोडस महागडं ठरवलं जात आहे. 3 बाउंड्री आल्या आहेत आणि बहुतेक 2 वाईट 3 वाईड असे 15 धावा आल्यात. पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडू सरळ चाललाय पुन्हा एकदा. मात्र आता क्षेत्ररक्षण बदलवलं गेलंय. मयूरच्या हातातून होतीये थोडीशी मिसफिल्डचा परिणाम. सिंगल धाव येते. सिंगल धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकत आहे. धावा झाल्यात 18 आणि एक महत्वाची विकेट मात्र पहिल्याच चेंडूवर मिळवली गेली आहे. साहिल पाटील जोपर्यंत स्ट्राईकवर किंवा मैदानात असेल, निश्चितच महाकाल प्लाउड संघाचा एक महत्वाचा कणा. साहिल पाटीलला जर म्हटलं तरी काही हरकत नाहीये. खाली थोडासा टप्पा पडून खालच्या दिशेला चेंडू राहिलाय. त्या दरम्यान या षटकाचा शेवटचा चेंडू. आता मात्र एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न असेल. वाईड बॉल पुन्हा एकदा एक अवांतर धाव. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. धावा झाल्यात 19 आणि पहिलं षटक थोडंसं महागडं. बॅटची लागली एक कळ. महाकाल प्लाउड संघाला बसेल विकेटची झळ आणि ते देखील कोण तर साहिल पाटील. वाद होत आहेत. आता मात्र आपल्याला पुढच्या सामन्यामध्ये आशिष पाटील सुद्धा इन ऍक्शन दिसतील. आतापर्यंत 2 दिवस गेले आयोजकाच्या भूमिकेत होते आणि आता एक खेळाडूच्या भूमिकेत. अतिशय बलाढ्य संघ बनवलाय. बघूयात कशा रीत्या आता मात्र कॅप्टनशिप बजवतात आहेत. हॅलो, बघा थोडस 5-10 मिनिटं कमेंट्री थोडीशी बंद असेल. त्यानंतर पुन्हा एकदा आपण आपली भेट होईलच.
हॅलो, 3 ओव्हर झाल्यात, 35 धावा आणि 2 गडी बाद आहेत. चला मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. थोडासा ब्रेक या ठिकाणी घेतला गेला होता, त्या दरम्यान व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक अवांतर धाव दिली गेली आहे.
चौथं षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये होतंय पूर्ण. पाचवं षटक प्रगतीपथावर आहे. 2 चेंडू मात्र टाकले गेले आहेत. 49 धावा झाल्या आहेत. निश्चितच चांगल्यारीत्या गोलंदाजांनी मात्र डॉमिनेट केलंय आणि आशिष पाटील आता मात्र फलंदाजीसाठी आले आहेत. एक आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये फलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात आणि आपण जर बघितलं तर गोलंदाजीमध्ये भरपूर अशी धार आहे या गोलंदाजाकडे. आता अजून देखील महाकाल प्राऊड या संघाकडे संधी असेल. 50 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत आहेत. ऑफसाईडच्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न मनोज पाटील यांची मात्र बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चांगल्यारीत्या होतीये. 17 मध्ये 30 वर खेळले आहेत आणि संघाची धावसंख्या 51 म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त धावा या फलंदाजाच्या आहेत. ज्या लईत फलंदाजी करतायत निश्चितच शेवटच्या चेंडूपर्यंत जर असले ना मैदानाच्या आतमध्ये तर एक उंच धावसंख्या आपल्याला बघायला मिळेल. चांगला संपर्क आशिष यांच्या बॅटला देखील होतोय मात्र क्षेत्ररक्षकाला वारंवार निवडलं जात आहे. सिंगल धाव येते, सिंगल धाव येते. सिंगल धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतंय. फलंदाजी करणाऱ्या संघासाठी एक जमेची बाजू अशी असेल की स्ट्राईक रोटेशन मात्र मैदानाच्या आतमध्ये कंटिन्यू चालू आहे. ऑफसाईडच्या दिशेला चांगला फटका आणि आज मात्र असं दिसतंय की मनोज यांनी आपला परिपूर्ण असलेला क्रिकेटमधील अनुभव आपल्या संघासाठी पणाला लावलाय आणि 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होतोय पूर्ण. 53 धावाने 3 गडी बाद. जसे 5 षटकांचा खेळ होईल पूर्ण त्याच पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये देखील होईल थोडासा बदल कारण आता बॅटिंग एंड होईल चेंज आणि बघूयात ज्या रीत्या बॅटिंग एंड चेंज झाल्यानंतर मैदानाच्या आत धाव्यांना थोडासा धावगती थोडीशी मंदावते कारण नॉर्थन हॉस्पिटल जळगाव बॉलिंग एंड डॉक्टर मनीष चौधरी यांच्या एंड कडनं होईल मात्र आता फलंदाजी. आणि जर आपण बघितलं ना तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये तिकडचा एंड गोलंदाजासाठी थोडासा प्लस मध्ये असतो. धावा गोलंदाज येऊ देत नाहीत मात्र बघूयात वेळ काळ आणि टाइम मात्र फॅक्ट करत असतो आणि आता महेंद्र यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलंय. आज मात्र या स्पर्धेमध्ये रंगतदार सामने निश्चित होतीलच यात कुठलीही शंका नाहीये कारण आजच्या दिवसात लोणी चॅलेंजर्सचा संपूर्ण संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आयोजन कमिटीकडनं आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाकडनं वेलकम बाउंड्रीने तुमचं स्वागत होतंय. लोणी चॅलेंजरचा संघ परिपूर्ण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आयोजन कमिटीकडनं देखील त्यांचं हार्दिक स्वागत असेल. त्या दरम्यान आली आहे एक वेलकम बाउंड्री. वेलकम बाउंड्रीच्या मदतीने स्कोरबोर्ड आता मात्र पुढे सरकतोय. 57 धावा बॅट आणि बॉलचा झालाय प्रॉपर संपर्क. आखूड टप्प्याचा चेंडू आला आणि सरळ फेकून दिला सीमा रेषा पार. षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या होतीये 63 आणि एक सन्मानजनक स्कोरच्या दिशेने वाटचाल करतोय महाकाल प्लाऊड संघ. आणि परिपूर्ण मनोज पाटील यांनी या इनिंग मध्ये मात्र आता स्वतःला परिपूर्ण डॉमिनेट केलंय. पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न. धावबाची संधी मात्र हातात चेंडू आला नाहीये. त्या दरम्यान फक्त एक धाव होती. एका धावेच्या मदतीने धावा झाल्या 64 आणि आपण जर मनोज पाटील यांची वैयक्तिक खेळी बघितली तर 38 धावांपर्यंत येऊन पोहोचले. त्यामध्ये तब्बल
2 षटकार 4 चौकार आणि 21 बॉल त्यांनी खेळून काढलेत. आता मात्र आशिष पाटील देखील करतायत पार्टी जॉईंट. सरळ चेंडू फेकून दिलाय लॉंग ऑनच्या दिशेला, सीमारेषा पार, षटकार. पुन्हा एकदा पायात टाकण्याचा प्रयत्न, बॅट फिरवली गेली आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क तेवढा खास नव्हता, इनसाइड एज लागला. सरळ चेंडू गेलाय थर्ड मॅनच्या दिशेला, त्या दरम्यान सिंगल धाव घेतली गेली आहे. आणि आता जर बघितलं ना आपण तर ही पहिली इनिंग अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. बॅट आता प्रत्येक फलंदाज फिरवेल, ताकदीने प्रहार करण्याचा प्रयत्न असेल मनोज पाटील. आणि आता मात्र फुलटॉस, नो बॉल घोषित केलंय. झेल देखील सुटतोय आणि त्या दरम्यान फलंदाजी करणाऱ्या संघाला आणि फलंदाजाला मिळेल फ्री हिट. आता मात्र बघूयात फ्री हिट कशा रीत्या वसूल केला जातोय. एक बोनस बॉल, फलंदाजाला परिपूर्ण ग्रीन सिग्नल दिले पंचांनी. फुलटॉस चेंडू, लोवर फुलटॉस, चेंज ऑफ पेस टाकलेला चेंडू, त्या दरम्यान मोठा फटका, अपयशी ठरले. 6 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होतोय. पूर्ण 74 धावा झाल्या, 3 गडी बाद. आपण जर बघितलं तर प्रोजेक्टेड स्कोर मात्र इथे नेल्सनचा आकडा दाखवला जातोय 111 धावा. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेट ही कमबॅक करण्याची संधी प्रत्येकाला देत असते. त्यामध्ये जर आपण बघितलं तर आता जसा एंड चेंज झाला तशा धावांची गती मात्र वाढवली गेली. आणि आता आपण जसं बघितलं की लोणी चॅलेंजर संघ परिपूर्णरित्या दाखल मैदानाच्या आतमध्ये झालाय. त्यानंतरच अथर्व ट्रॅव्हल्स हा संघ देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यांचं देखील आयोजन कमिटीकडनं शब्द सुमनांनी स्वागत असेल. काय चेंडू टाकला गेलाय 2 पायांच्या मधून. विभास हा गोलंदाज मात्र फलंदाजाला आपल्या चेंडूचा फक्त आभास करून देतोय. आणि त्या दरम्यान फलंदाज थोडेसे वाचले आहेत. निश्चितच ज्या लयीत गोलंदाजाने सुरुवात केली आहे, परिपूर्ण हाय आर्म ऍक्शन, हाय ऍम ऍक्शनचा गोलंदाजाचा हाच एक फायदा असतो की त्याचा चेंडू टप्पा पडून अचानकरित्या उसळी घेतो. आणि महत्वाचे 3 चेंडू टाकले गेले, तिघही चेंडूंमध्ये फक्त धावा आल्यात 1. चेंज ऑफ पेस, एका हाताने रिषभ पंत स्टाईल मध्ये फटका खेळला गेलाय. मात्र आशिष पाटील हे राईट हाताचे फलंदाज आहेत. संपर्क तेवढा प्रॉपर नव्हता. सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न झाला, सिंगल धाव घेतली गेली. 75 धावा स्कोर बोर्डवर लावल्या गेल्या. पुढील 2 चेंडू यायचे बाकी आहेत. मनोज ऑन स्ट्राइक, पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. नो बॉलचा इशारा येतोय. अबाव द वेस्ट साइडच्या रिगार्डिंग मध्ये नो बॉल दिला गेलाय. नो बॉलच्या दरम्यान फलंदाजावर मात्र आशिषच आहे. मागच्या चेंडूवर मागच्या षटकात देखील फ्री हिट वसूल करण्यात आशिषच होते, अपयशी ठरले होते. पुन्हा एकदा आशिष आहे, बघूयात आता यश मिळतंय का. अक्कोल टप्प्याचा चेंडू, वाट बघितली, गॅप मध्ये वाट लावली देखील आहे, थोडासा मिस जज झालाय. आणि वंश प्लाउड चौकार मात्र फलंदाजी करणारा संघाला मिळतोय. आणि आपण जर बघितलं तर महाकाल प्लाउड संघ एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना दिसतोय. आणि विनंती असेल यापुढील होणाऱ्या सामन्यातील दोघही संघांच्या कर्णधारांना की लगेच कमेंट्री बॉक्स जवळ यायचंय आणि टॉस बॉक्सच्या मंचाकडे येऊन आपली सामन्याची नाणेफेक करून घ्यायची आहे. नो बॉल घोषित केला गेलाय पुन्हा एकदा अबाव द वेस्ट साइडच्या रिगार्डिंग मध्ये ऍक्शन मध्ये. बघूयात आता मात्र होतंय काय. अजूनही एकच बॉल यायचा बाकी आहे. अक्कूल टप्प्याचा चेंडू, बिर्र
फटकावून दिलाय. चेंडू सरळ गेलाय सीमा रेषा पार. वंश प्लाउड षटकार. 7 षटकांचा खेळ. 89 धावा झाल्यात कंप्लीट. आणि मनोज पाटील यांनी मात्र स्वतःला परिपूर्ण या इनिंग मध्ये झोकून दिलंय. 46 धावांवर येऊन पोहोचले. षटकाराच्या मदतीने तब्बल फक्त 24 चेंडूंमध्ये एक अनुभवी खेळाडू आपल्या संघासाठी कशारित्या मॅच चेंज करू शकतो याचं एक आजच्या दिवसातील दुपार 2 नंबरच्या सामन्यातील एक उदाहरण सेट केलं गेलंय. मनोज पाटील मात्र गोलंदाजी मार्कवर दिसत आहेत. हिमांशू, आशिष हे देखील तेवढाच अनुभवी खेळाडू आहेत. फुलटॉस चेंडू होता ऑफसाईडच्या दिशेला. ऑफसाईड द ऑफ स्टंप मारा करण्याचा प्रयत्न. अतिरिक्त धाव संख्येमध्ये वाढ होतीये. काय गतीमध्ये चेंडू टाकला गेलाय. निर्धाव चेंडू टाकून षटकाची मात्र केली आहे सुरुवात. पहिला चेंडू वाईड बॉल आला खरा. समोरच्या दिशेला फुलटॉस फुलटॉस फुल टोल वसूल केला गेला. षटकार मात्र या ठिकाणी लावला गेलाय. 96 धावांपर्यंत येऊन पोहोचलाय संघ. आपल्या शतकासाठी फक्त 4 धावा दूर आहे. पुन्हा एकदा लोवर फुलटॉस बैठक फटका मारण्याचा प्रयत्न. विभास मात्र चेंडूच्या खाली. महाकाल प्लाउड संघाला आशिषचा होईल मात्र आभास. फलंदाज होतील झेलबाद. विकेट मात्र गेली आहे. मात्र फलंदाजी तेवढ्या चांगल्या रीत्या करून देखील गेलेत. मैदानाच्या आतमध्ये धावा काढल्यात आणि महत्वाच्या क्षणी महत्वाची इनिंग आशिष पाटीलच्या बॅट मधून आली आहे. एक नवीन फलंदाज नरेंद्र पाटील. बघा 12वा खेळाडू जो असतो ना त्याला कमीपणा वाटण्याचं काही कारण नसतं. कारण स्वतः आपला हर्षल दादा कर्णधार आहेत आणि 12वा खेळाडूची भूमिका निभावत आहेत. एक चांगला उदाहरण एक युवा खेळाडूंसाठी सेट करतायत. कारण प्रत्येकाला क्रिकेट या खेळामध्ये संधी मिळत नसते. अजूनही 3 बॉल यायचे बाकी आहेत. 15 प्लेयरांचा स्क्वॉड असतो. त्यामध्ये फक्त 11 प्लेइंग 11 मध्ये खेळतात आणि 2-3 खेळाडू हे अतिरिक्त खेळाडू असतात. तर काही खेळाडूंची मानसिकता असते की आपल्याला जर संघामध्ये स्थान नाही मिळालं तर ते नाराज होत असतात. मात्र ते देखील संघाचे तेवढेच महत्वाचे घटक असतात जेवढे प्लेइंग 11 असते. आता मात्र बॅट अतिशय वेगात फिरवली गेली. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी हिमांशू पाटील. समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये मात्र चेंडू अडवला गेलाय. 97 धावांपर्यंत येऊन पोहोचलाय संघ. मनोज पाटील फलंदाजीसाठी होते. फलंदाजी चांगल्यारीत्या करून देखील दाखवली आहे आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर असेल मयूर पाटील. आणि इनिंगची ही लास्ट ओव्हर मात्र मैदानाच्या आत होईल सुरू. वाईड बॉलच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव देऊन इनिंगची सुरुवात मैदानाच्या आत गोलंदाज करतोय. आडव्या बॅटीने प्रहार करण्याचा प्रयत्न आणि यानंतर होणारा सामना असेल लोणी चॅलेंजर्स मुंबई वर्सेस अथर्व ट्रॅव्हल CSK. यांना विनंती आहे दोघही संघांच्या कर्णधारांना की टॉस का बॉस या मंचाजवळ यायचंय आणि टॉस करून घ्यायचा आहे. त्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये येते विकेट आणि या टॉसचे मानकरी
मयूर मात्र महत्वाच्या क्षणी चांगलं षटक हाताळतोय. वाईट बॉलने सुरुवात मात्र झाली पण चांगला कमबॅक केला गेला. विकेट मिळवली गेली. निश्चितच एक नवीन फलंदाज आहे तर प्रयत्न असेल की मनोज पाटील यांना स्ट्राईकवर आणण्याचा. सिंगल धाव घेतली गेली आहे आणि सिंगल धावेच्या मदतीने आता मात्र स्ट्राईकवर बोलवलं गेलंय मनोज पाटील यांना. वैयक्तिक 46 धावांवर अर्धशतकाची संधी आहे. 3 चेंडू अजून हातात आहेत. 99 धावांपर्यंत संघ येऊन पोहोचलाय. समोरच्या दिशेला अलॉंग द कार्पेटच्या साहाय्याने चेंडू गेलाय. दुसरा धावेचा प्रयत्न फलंदाज होत आहेत धावाद. एका धावेच्या मदतीने आता मात्र 100 धावा पूर्ण झाल्यात. तुषार पाटील होत आहेत धावबाद. कमलाकर दादा पाटील यांचं मात्र आगमन झालंय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आणि निश्चितच पुढील होणारा सामना असेल लोणी चॅलेंजर्स मुंबई वर्सेस अथर्व ट्रॅव्हल्स CSK. आता मात्र टायमिंगने फटका खेळण्याचा प्रयत्न. हिमांशू चेंडूच्या खाली झेलबाद होत आहेत मनोज पाटील आणि 47 धावांवर हा फलंदाज बाद झालाय. अर्धशतकापासून हुकलेत मात्र ज्या 47 धावा बनवल्यात ना या एका शतकापेक्षा कमी नाहीयेत. कारण ज्या संकटात हा संघ होता महत्वाच्या क्षणी 47 धावा बनवल्या आणि आपल्या संघाला 100 जवळ नेऊन ठेवलंय. पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू असेल. अथर्व ट्रॅव्हल्स संघाचे कर्णधार यांना विनंती आहे. लोणी चॅलेंजर्स संघाचे कर्णधार लवकर टॉस का बॉस या मंचावर यायचंय. हरीश दादा लोणी चॅलेंजर्स, अथर्व ट्रॅव्हल्स आशिष पाटील यांचा देखील त्या दरम्यान येते. एक विकेट शेवटच्या चेंडूवर. अतिशय महत्वाचं षटक टाकलंय. धावा फक्त कमी खर्च केल्या गेल्या आहेत आणि आता मात्र आशिष पाटील अथर्व ट्रॅव्हल्स चे कर्णधार यांना मात्र वारंवार कॉल दिला जातोय आणि या टॉसचे मानकरी चंद्रवर्षा सुपर किंग्सचे संघ मालक, चंद्रवर्षा एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा युवा उद्योजक चंद्रकांत दादा पाटील यांच्या हातून या सामन्याचा टॉस होईल आणि टॉस का बॉस या मंचावर आपण पुढील सामन्याचा टॉस बघणार आहोत. चंद्रवर्षा सुपर किंग्स संघाला 101 धावांचं आव्हान दिलं गेलंय. बघूयात 101 धावांचं आव्हान पेललं जातंय का.
महाकाल प्लाउड संघाच्या कर्णधारांना विनंती आहे क्षेत्ररक्षण सजवायचंय. 100 धावा बनवल्या गेल्यात. 101 धावांचा आव्हान डोक्यात ठेवून मात्र फलंदाजीसाठी येथील चंद्रवर्षा सुपर किंग संघाचे फलंदाज बॉलिंग टीम चा 12th मॅन या ठिकाणी फलंदाजीसाठी जसा बसला होता तशी कृपया एक 12वा अतिरिक्त खेळाडू पाठवायचा यार. साहिल एक अतिरिक्त प्लेयर लगेच. बॅटिंग टीमचा आहे का? तो तर उठणारच नाही. एक 12वा खेळाडू महाकाल प्लाउड संघाच्या कर्णधारांना विनंती आहे 12वा खेळाडू लवकर पाठवा. या नंतर होणारा सामना लोणी चॅलेंजर्स मुंबई वर्सेस अथर्व ट्रॅव्हल्स यामध्ये नाणेफेक झाली आहे. नाणेफेक मुंबई चॅलेंजर्स तुमच्या बाजूला त्यांच्या टीमचा प्लेयर उभा आहे. लोणी चॅलेंजर्स मुंबई संघ वारंवार विनंती होतीये आपला निर्णय लवकर कळवायचा आहे. टॉस आपण जिंकलेत. चांगल्या रीत्या चेंडू टाकला गेला आहे. मॅक्सी मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आलेत आणि डावखुऱ्या हाताचा गोलंदाज एक अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आलाय. 100 धावा डिपेंड. निश्चितच सामना हा इंटरेस्टिंग होईल कारण चंद्रवर्षा सुपर किंग संघामध्ये फलंदाजीमध्ये डेप्थ आहे. पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला गेलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलंय. अथर्व ट्रॅव्हल्स यांची असेल बॅटिंग. चांगला संपर्क झालाय. गॅप मध्ये चेंडू जातोय. मात्र पोलीस ज्या रीत्या चोराच्या मागे धावतात त्या रीत्या चेंडूच्या मागे धावलेत आणि चेंडूला मात्र अडवलं गेलंय. या दरम्यान आपल्या ग्राउंडच्या आतमध्ये मराठा प्रीमियर लीग चोपडा या स्पर्धेचे महत्वाचे सदस्य आणि जिथे पंकज तिथे मात्र शशिकांत असं ज्यांचं कॉम्बिनेशन, अशी ज्यांची मैत्रीची मिसाल परिपूर्ण चोपडा तालुक्यात दिली जाते. पंकज चाचू बरोबर शशिकांत पाटील यांचं देखील आगमन असेल आणि आयोजन कमिटीकडनं शब्द सुमनाने शशिकांत पाटील यांचं हार्दिक स्वागत. चेंडूची वाट बघितली. ऑफसाईडच्या दिशेला घेण्याचा प्रयत्न, सिंगल गाव घेण्याचा देखील प्रयत्न झालाय. पॉवर प्लेचा दुसरं षटक चालू आहे आणि फक्त धावा खर्च केल्या गेल्या आहेत 8. यामध्ये जर आपण बघितलं ना तर धावा पाहिजे 43 बॉल मध्ये 93 आणि रन चेस करत असताना एक डॉट बॉल च महत्व मात्र हे सोन्या इतकं महत्व असतं. स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न आणि मैदानाच्या आतमध्ये जर आपण बघितलं तर नंदुरबारची शान रोहित पटेल यांचं देखील आगमन झालंय. कपिल दादा त्यांच्या सोबतच आयोजन कमिटीकडनं त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. अतिशय इनफॉर्म मध्ये फलंदाजी करताना दिसतात आहेत कारण लाईव्ह अपडेट आम्ही आपले घेतोय.
एक फॅन फॉलोविंग चांगली तगडी मिळवून ठेवली आहे. चांगल्या रीत्या ज्या लयीत फलंदाजी झाली ना त्या लयीतच गोलंदाजीला सुरुवात केली आहे. इन फॉर्म बॅट्समन, इन फॉर्म गोलंदाज आजचा दिवस मात्र गाजवतात आहेत मनोज पाटील. स्लोवर वन चेंडूला मात्र प्राधान्य दिलं गेलंय आणि एक फलंदाजाची जमेची बाजू मात्र अशी असेल की जो एंड निवडलाय ना तो फलंदाजासाठी थोडासा त्रासदायक आहे. इकडचा एंड आहे गिरिराज डेव्हलपर्स अँड बिल्डिंग एंड. हॅलो हॅलो. त्या दरम्यान सिंगल धाव घेतली गेली आहे. आपल्या गुर्जर समाजातील विविध मान्यवर देखील या 2 दिवसांमध्ये आपल्या खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येतील. मुख्य मंचावर बसून आपल्या गुर्जर समाजातील युवा खेळाडूंचा उत्साह वाढवतील. लोवर टाकलेला चेंडू गॅप मध्ये जातोय. पोलीस मात्र त्या ठिकाणी तैनात आहेत. ज्या रीत्या ड्युटी बजावतात त्या रीत्याच मात्र बाउंड्री लाईनला ड्युटी बजावली जाते. साहिल पाटील मात्र त्या ठिकाणी थोडंसं स्मित हास्य करतायत. निश्चितच आज मात्र त्यांची बॅट थोडीशी शांत राहिली आहे. फुलटॉस चेंडू पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न. फलंदाज होत आहेत बाद आणि आशिष पाटील मात्र चांगल्यारीत्या यष्टी रक्षण केलं जात आहे. महत्वाची विकेट संजू बावाच्या रूपात इथे मिळाली आहे. 10 धावा झाल्यात. तिसरा षटक पॉवर प्लेचं. 1 बॉल फक्त बाकी आहे. 2 गडी झालेत बाद. आता मात्र फलंदाजीसाठी बहुतेक अम्मू की मयूर, अम्मू गुजार कॅपॅसिटी आहे या खेळाडूमध्ये. मात्र बॅटिंग लाईनअप परिपूर्ण तगड्यारीत्या बॅटिंग लाईनअप आहे. मात्र सुरत संघाबद्दल जर थोडंसं सांगायचं झालं तर जास्त करून हे हार्ड बॉलवर खेळत असतात. बॉलचा इफेक्ट थोडासा जाणवतोय. टायमिंग तेवढी प्रॉपर होत नाहीये. त्या दरम्यान गॅप मध्ये चेंडू जातोय. काय क्षेत्ररक्षण होतंय आज. मात्र चेंडू काही दीपक पाटील यांना सोडायला तयार नाहीये. वारंवार चेंडू सरळ जातोय दीपक पाटील यांच्या जवळ. त्या दरम्यान सिंगल धावेने झालंय पॉवर प्लेच्या षटकांची समाप्ती. समाप्तीनंतर धावसंख्या असेल 11. 2 गडी बाद. आता मात्र बघूयात. बघा नॉर्थन हॉस्पिटल जळगाव बॉलिंग एंड कडनं जर आपण बघितलं ना तर धावा झाल्यात 11. 3 ओव्हर संपल्यात. पॉवर प्लेचं षटक संपलंय. आणि आशिष दादा मॅच मध्ये एवढे मग्न आहेत ना की त्यांना समजतही नाहीये की किती ओव्हर अजूनपर्यंत टाकल्या गेल्यात. पॉवर प्लेचं षटक संपलंय. पॉवर प्ले ओपन असेल. थोडासा फिटनेसचा अभाव मात्र त्यांच्यावर जाणवतोय. गुडघे हात इथे दुखतात आहेत आणि ते होत असतं कारण आपण वारंवार सातत्याने ओपन क्रिकेट देखील खेळत नसतो. आपला सराव हा कंटिन्यू चालू नसतो. सामाजिक क्रिकेट आलं की समाजातील क्रिकेटर्स जागे होतात, इंटरेस्ट दाखवतात, मॅचेस खेळतात आणि थोडंसं मात्र फिटनेसचा अभाव हा जाणवत असतो. कारण सामाजिक क्रिकेट फक्त ही एक क्रिकेट स्पर्धा ही नावाला आहे पण सामाजिक भावना जोपासण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे सामाजिक क्रिकेट आता बनलंय. कारण आपण बघत असतो जळगाव जिल्ह्यात विविध प्रकारच्या सामाजिक टुर्नामेंट होत असतात. या दरम्यान CPL आयोजन कमिटीचे अध्यक्ष भगवान नाना त्यांच्या सोबतच
चोपड्याचा सचिन तेंडुलकर, नंदकिशोर सर यांचं देखील आगमन झालंय आयोजन कमिटीकडनं, त्यांचं हार्दिक स्वागत असेल. ज्या लईत प्रत्येक गोलंदाजाने गोलंदाजी केली आहे, खरंच स्वतःला डॉमिनेट केलंय. रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र शरीराला चेंडू आदळलाय. आणि बघा, आपण बोलत होतो सामाजिक क्रिकेट या स्पर्धेबद्दल. सामाजिक क्रिकेट सुरू होण्याच्या आधी समाजातील या खेळाडूंना एकत्र करण्याचा मंच होता, म्हणजे एक मेळावा घेतला जायचा. आता मात्र त्याचं स्वरूप बदललंय. शफल होऊन टायमिंग तेवढी बरोबर झाली नाहीये, पण तरी सुद्धा जाईल सरळ सीमारेषा बाहेर. षटकार. बघा, आता मात्र विविध प्रकारच्या जळगाव जिल्ह्यामध्ये ना सामाजिक क्रिकेट ही होत असते. मराठा प्रीमियर लीग असेल, KCL असेल, गुजर प्रीमियर लीग असेल, इतर विविध खेळ स्पर्धा असतील समाजातील. फोटोग्राफर बंधूला विनंती असेल की मुख्य मंचाकडे यायचंय फोटोग्राफर. आणि बघा, आपण समाजातील या युवा घटकांना एकत्रित करण्याचं काम आता मात्र सामाजिक क्रिकेट ही स्पर्धा करतीये. कॅश प्राइजच्या स्पर्धा ह्या होत असतात आणि आपण मुख्य मंचावर बघणार आहोत. आयोजन कमिटीकडनं CPL चे अध्यक्ष भगवान नाना, त्यांच्यासोबतच नंदकिशोर देशमुख सर, इतर दोन मान्यवर यांचं देखील आयोजन कमिटीकडनं हार्दिक स्वागत केलं जात आहे. ही मात्र एक चांगला उपक्रम राबवण्यात आलाय. समाजातील कोणताही महत्वाचा घटक असो, या ठिकाणी आला की त्याचा स्वागत सत्कार हा होणारच. आपल्या समाजात देखील जर गुजर समाजाबद्दल 4 षटकांचा खेळ, 20 धावा झाल्यात. आणि शशिकांत दादा यांना देखील विनंती असेल की मुख्य मंचाकडे यायचंय. शशिकांत दादा, भैया मिस्त्री गोरगावलं यांना देखील विनंती आहे मुख्य मंचावर यायचंय. आयोजन कमिटीतील सदस्यांना विनंती आहे की 2 मिनिटं तिथेच थांबायचंय. गुड्डू दादा, गजू दादा, शशिकांत दादा मराठा प्रीमियर लीगचे आयोजन समितीचे महत्वपूर्ण सदस्य यांनी देखील आपल्या स्पर्धेला भेट दिली आहे. यांचा देखील स्वागत सत्कार आपण करायचा आहे. निश्चितच ज्या ठिकाणी क्रिकेट असेल ना, ती कोणती सामाजिक स्पर्धा असो, त्या ठिकाणी भैया मिस्त्री यांची हजेरी मात्र असते. काय फटका खेळलाय, शॉट ऑफ द डे. स्ट्रेट बॅटीने गोलंदाजाच्या डोक्याच्या वरनं चेंडू सरळ फेकून दिलाय सीमारेषा बाहेर. षटकार. आता मात्र सामन्याला थोडस गतीमध्ये करण्याचा प्रयत्न करतायत फलंदाज, कारण धावा आता होत आहेत षटकाराच्या मदतीने 27. पुन्हा एकदा प्रहार केला गेला, क्षेत्ररक्षण सजवला गेलाय आणि मनोज त्या ठिकाणी कोणताही चुकी करणार नाही. विबास होतोय झेलबाद, कारण चांगल्या रीत्या क्रिकेट मनोज दादा हे खेळत असतात. जळगाव मधील LCB संघ असेल, त्या LCB संघामध्ये ओपन क्रिकेट मनोज पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं. आणि जो गोलंदाज आहे ना मॅक्सी, हा देखील लेदर बॉल क्रिकेट आपल्या समाजाकडनं खेळत असतो. अनुभव आहे आणि अनुभव परिपूर्णपणाला लावला जातोय. माहिती आहे विजय किती महत्वाचा आहे आणि किती कमी धावांमध्ये रोखणं महत्वाचं आहे, कारण रन रेटने मारण्याचा प्रयत्न असेल, रन रेटने सामना जिंकण्याचा प्रयत्न असेल,
कारण रन रेट लास्ट टाइमला क्वार्टर फायनल सामन्यांसाठी क्वालिफाय होण्यास खूप मदत करेल. चला आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. अमोल पाटील हलक्या हाताने खेळून दिलाय. अटॅकिंग क्षेत्ररक्षण कोणाला म्हटलं जातं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आता दिसत आहेत. कोणतीही संधी द्यायला तयार नाहीयेत फलंदाजांना. चांगल्या लाईन लेंथ टप्प्यावर गोलंदाजी होतीये. क्षेत्ररक्षण वारंवार सजवलं जात आहे. कारण माहितीये आपल्याला आपला गोलंदाज कोणत्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. काय चेंडू टाकला गेलाय. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज नेहमी उजव्या हाताच्या फलंदाजावर वरचढ का ठरत असतो त्याचं एक उदाहरण आपल्या समोर सेट केलं जात आहे. डावकुऱ्या हाताच्या गोलंदाजाला एक नॅचरल स्विंग असतो. बाहेरच्या दिशेला चेंडू नॅचरल रित्या वळवला जातो. काही गोलंदाज कौशल्य मिळवतात, काम करतात, मेहनत करतात. त्याच्या जोरावर ही कला गोलंदाजांना अवगत होत असते. त्या दरम्यान समता निर्धाव चेंडू टाकून 5वर षटक. 27 धावा झाल्यात. 24 चेंडूंमध्ये आता धावा पाहिजे 74. आणि आता आपण बघणार आहोत मैदानाच्या आतमध्ये होईल थोडासा मात्र बदल. बॅटिंग एंड चेंज होईल. ज्या रीत्या बॅटिंग एंड चेंज होईल त्याच रीत्या बॅटिंग करणाऱ्या संघाची दशा देखील चेंज होतीये का. कारण आतापर्यंत आपण बघितलंय जेव्हा जेव्हा चेंज झालाय एकतर बॅटिंग करणाऱ्या संघाने धावा मारल्यात नाहीतर गोलंदाजी करणाऱ्या संघाने धावा वाचवल्या गेल्यात. चला थोडस फास्ट. पंच टाइम देखील आपण बघायचा आहे टाइम किती झालाय. कारण पॅनल्टी ही दिली जाणारच आहे. एक प्लेयर टाइमच्या आत जर मॅच संपली नाही तर एक प्लेयर सर्कलच्या आत घ्यावा लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. मात्र एका बाउंड्री लाईनच्या खेळाडूची कमी जाणवेल असं काम मात्र कोणत्याही संघाने करू नये. कारण एका धावेचं महत्व रन डिपेंड करताना खूप असतं. राहुल आपला गोलंदाजी मार्कवर आशिष पाटील AK-47 या गोलंदाज जर बघितलं ना तर या स्पर्धेमध्ये परिपूर्ण संपूर्ण असं स्वतःला डॉमिनेट केलं गेलंय. मागच्या सामन्यामध्ये 6 विकेट यांनी घेतल्या होत्या. बहुतेक पायाला चेंडू अडला गेलाय. डिसिजन रिव्हर्स घेतला गेलाय. स्लोवर वन समोरच्या दिशेला चेंडू सरळ गेलाय क्षेत्ररक्षकाच्या हातात. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलं जातंय. चांगल्या रीत्या चेंडू चांगल्या लयीत गोलंदाजी होतीये. मात्र बॅट आणि बॉल यामध्ये कुठलाही संपर्क मैदानाच्या आत होताना दिसत नाहीये. गोलंदाजी परिपूर्णरित्या स्वतःला आता मात्र डॉमिनेट करतायत गोलंदाज. चांगल्यारीत्या क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. गोलंदाजीची सुरुवात झाली. आता मात्र चेंज ऑफ पेस ज्या रिदमने
जसा चेंज ऑफ पेस चेंडू टाकला, स्लोवर वन डिलिव्हरी टाकली, त्याच स्लोवर वन पद्धतीने देखील कमलाकर दादा यांनी चेंडूला अडवलं, त्याच पद्धतीने टाकला आणि नो बॉल. स्टंपांच्या पुढे पकडले गेलेत कमलाकर दादा पाटील यांचे हात. आता मात्र फलंदाजाला संधी असेल फॉर्म मध्ये येण्याची. फ्री हिट चेंडू आहे समोरच्या दिशेला. या षटकाचा शेवटचा चेंडू, तगडा प्रहार झालाय, गॅप मध्ये चेंडू जातोय. साहिल चेंडूला अडवतील, त्या दरम्यान फक्त सिंगल धाव येते. एकही मोठा फटका अजूनही आला नाहीये. एकतीस धावा झाल्यात. 18 मध्ये धावा पाहिजेत आता तब्बल 70. म्हणजे जर षटकारांची भाषा आपण कॅल्क्युलेट केली तर 12 षटकार जवळपास मारायचे आहेत. चेंडू आपल्या हातात आहेत 18, मात्र गोलंदाज देखील तेवढ्याच ताकदीचा आहे. तगडा प्रहार झालाय, कव्हरच्या दिशेला पकडले गेलेत हर्षल पाटील, मात्र झेल घेतोय आणि बाद होताना फलंदाज असेल अम्मू गुजार. चेतन पाटील नवीन एक फलंदाज, मात्र बघूयात. तगडा प्रहार, मात्र क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. मग फलंदाजाकडनं प्रयत्न वारंवार केले जात आहेत, मात्र समोरच्या दिशेला उडवलं गेलाय. झेलबादची संधी आहे आणि आता मात्र आजचा दिवस जर कोणाचा असेल ना तर मनोज. बॅटिंग मध्ये 47, फिल्डिंग मध्ये एक चांगला झेल, गोलंदाजी मध्ये 2 विकेट, परिपूर्ण फक्त सामना फिरलाय तर मनोज 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 यांच्याच आजूबाजूला सामना फिरलाय. पुन्हा एकदा संधी आणि पुन्हा एकदा फलंदाजाला केलंय बाद. आज मात्र आजची सकाळ एक नवीन रेकॉर्ड घेऊन आली आहे मनोज पाटील या खेळाडूच्या आयुष्यामध्ये. इनिंग बॅटिंग चांगली झाली आहे, 46-47 धावा बनवल्या, जवळपास 3 विकेट मिळवल्यात, 4 विकेट मिळवल्यात आणि संधी असेल फायफर ओपन करण्याची. मात्र बघूयात फायफर ओपन करतायत का. आणि क्षेत्ररक्षणात जर बघितलं ना तर एक चांगला झेल मॅक्सी यांच्या गोलंदाजीवर घेतला होता. प्रयत्न चांगला होता स्टंपवर अटॅक करण्याचा, मात्र तेवढ्याच चतुराईने फटक्याला खेळून दिलाय. एकच धाव येते. आता मात्र फलंदाजी करणारा संघ अडचणीत सापडला आहे. 6 गडी बाद झाले, 33 धावा आहेत.
अपील केली जातीये मात्र बॅट जमिनीला झाली आहे ड्रॅग. त्या दरम्यान निर्धाव चेंडू टाकून षटक संपवतायत. 7 षटक पूर्ण झाल्यानंतर 33 धावा झाल्यात. 6 गडी बाद. 12 चेंडूंमध्ये आता धावा पाहिजेत 68. इथून मात्र आता फक्त फलंदाजांनी प्रयत्न करायचा आहे तर चेसिंग डिस्टन्स कमी करण्याचा. बुंद्यात टाकलेला चेंडू वेलकम बाउंड्री. वेलकम बाउंड्री येतीये. प्रत्येक चेंडू मात्र स्टंपवर हिट केला जातोय. एक धावेच्या ठिकाणी दुसरी धाव देण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र धावा आता होत आहेत 41. आशिष आज मात्र विकेट मिळवू शकले नाही. संधी असेल. एकच चेंडू हातात आहे. बघूयात आशिषला मिळते का विकेट. स्टंप अटॅक करण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय. डॉट बॉल या दरम्यान येतोय. आता मात्र 6 बॉल मध्ये धावा पाहिजेत 60 आणि गोलंदाज असेल दीपक पाटील महाराष्ट्र पोलीस. धावबादची संधी आहे. धावबादची संधी आहे. फलंदाज होत आहेत धावबाद. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी आलेत. मॅच थांबवा थोडीशी 1 मिनिट. बॅट्समन प्लेइंग 11च्या स्क्वॉड मध्ये ऍड नाही आहेत. बॅट्समन प्लेइंग 11 मध्ये ऍड नाही आहेत. मॅच फक्त 1 मिनिट. प्लेइंग 11च्या स्क्वॉड मध्ये शरद पाटील हे नाव नाहीये. शरद ऍड करून घ्यायचंय का. ठीक आहे. एक चांगल्या संघाची इमेज काय असते ही मात्र सामना सुरू करायचा आहे. पहिला बॉल डॉट आलाय. रनआउटची विकेट गेली आहे. त्यानंतर बॉल हा डेड आहे.
बॅटची लागली एक कळ, मात्र विकेटची संधी होती, थोडीशी होतीये मिसफिल्ड. कमलाकर दादा यांना मात्र आता थोडीशी मेहनत करावी लागतीये, धावावं लागतंय. चांगल्या टप्प्यावर टाकला गेलाय चेंडू, वेगवान चेंडू आता मात्र टाकला जातोय. 3 चेंडूंमध्ये धावा पाहिजेत फक्त 58. चांगलं क्षेत्ररक्षण, निश्चितच 2 धावा वाचवल्या आहेत. आणि या स्पर्धेतील पिच क्युरेटरचं काम जे सांभाळतायत गोलू बाबा, हे देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. रात्रीचा उजागरा त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय, नेमकं कोणता होता काय माहिती. चला पुढचे जे संघ असतील ना त्यांनी लवकर रेडी राहायचंय. ही एक चांगली गोष्ट करतायत हरीश पाटील कर्णधार लोणी चॅलेंजर संघाचे, की सामना संपण्याच्या आधी टीम मीटिंग ते करून घेत आहेत. आता मात्र फटका बसलाय षटकाराच्या मदतीने, शरद चौधरी यांनी सामना संपवलाय 57 धावांनी, माफ करा 51. हॅलो हॅलो, चला दोघही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे प्लेइंग 11 लवकर अपडेट करायची आहे.